हॅलो एव्हरीवन, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे इन्फायनाइट पिप्स. आपण सध्या एक्सटर्नल लिक्विडिटी स्ट्रॅटेजीचा जे बॅक टेस्टिंग आहे ही सिरीज बघायला लागलोय. रिझल्ट तुमच्या डोळ्यासमोर आहेत. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपण ऑल ओव्हर 560 पिपच्या आसपास प्रॉफिटमध्ये आहे. जूनच्या सेकंड वीकमध्ये आपण नेमकं काय कुठल्या पद्धतीनं प्रॉफिटमध्ये आहे की लॉसमध्ये आहे हे सगळं आपण चेक करणार आहोत. प्रत्येक ट्रेड आपण डिस्कस करणार आहोत. सो जर पहिल्या आठवड्यातलं तुम्हाला प्रॉफिट नेमकं कसं झालं हे चेक करायचं असेल तर हा मागचा व्हिडिओ तुम्ही चेक करू शकताय. जर तुम्हाला स्ट्रॅटेजी नेमकी काय आहे हे चेक करायचं असेल तर त्याच्या आधीचा व्हिडिओ तुम्ही चेक करू शकताय. दोघांच्याही लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. तुम्ही जाऊन आपली नेमकी स्ट्रॅटेजी काय असणार आहे, कशी वर्क करते हे सगळं तुम्हाला तिकडं बघायला भेटणार आहे. ओके, आपण जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्याचं अनालिसिस करायला सुरू करू. सो 9 जूनचा हा झोन होता सिम्पल. ह्या झोनमध्ये आपण काय करायला लागलोय बघू शकताय. डायरेक्ट ही कॅन्डल मार्केटनं वरती क्लोज केलेली आहे. त्याच्यानंतर आपला ESL हिट झालेला आहे, कारण पहिलं टार्गेट 10 पिपचा असतं ते काय ऑब्व्हियसली कंप्लीट झालेलं नाहीये. याच्यावर लोवेस्ट म्हणजे 50 पिपच्या आसपास आपला स्टॉप लॉस होता. त्याच्या खाली आपण काय करतोय बफर करून स्टॉप लॉस लावतोय. तो किती असणार आहे 60 पिपच्या आसपास आपला ESL असणार आहे. ओके, 60 पिप्स ESL हिट सिम्पल. ओके, त्यानंतर आपण बघूया नेमकं काय झालेलं आहे. ओके, सो खूप पुढे गेल्यानंतर सुद्धा आपल्याला बघायला भेटेल की या ठिकाणी आपल्याला ओके चेक करूया. ओके, या ठिकाणी सुद्धा आपल्याला लिक्विडिटी स्वीप झालेली बघायला मिळते सिम्पल. ओके, या ठिकाणी आपला बाय असता बरोबर. पहिलं टार्गेट तरी डन झालेलं नसणारच आहे, कारण याच ठिकाणी आपला ESL हिट होतोय कितीचा. या ठिकाणी बाय घेतला असता आपला नॉर्मल ESL 15 पिपच्या आसपास होता, पण आपण बफर करून तो जास्त घेतोय. सो राऊंड फिगर 30 पिपच्या आसपास मी ESL इथं कन्सिडर करायला लागलो. ओके, जूनच्या दुसऱ्या आठवड्यात आपल्याला 2 ESL हिट झालेले बघायला मिळतात. पहिल्याच दिवशी 15 पिपच्या आसपास ESL होता, पण बफर करून आपण जास्त घेतोय. सो मी डायरेक्ट 20 नाही तर 30 पिपच्या आसपास ESL कन्सिडर करायला लागलोय. ओके, 30 पिपच्या आसपास ESL हिट. ओके, सिम्पल. बघूया 10 जूनला नेमकं काय झालंय. मी हे डिलीट करतोय सिम्पल. ओके, 10 जूनला आपला हा झोन होता आणि त्याच्यानंतर ओके या ठिकाणी डायरेक्ट मार्केटनं वरती कॅन्डल क्लोजिंग दिलेली होती. या ठिकाणी आपला काय असणार होता बाय असणार होता. नॉर्मली आपल्याला 140 पिपच्या आसपास ESL होत होता. आपण त्याच्या खाली बफर करून म्हणजे 150 पिपच्या आसपास इथं ESL तुम्हाला बघायला मिळतो आणि तो हिट झालेला बघायला मिळतो. 150 पिप्स ESL हिट. ओके, बाईंगच्या मोमेंटचं काय एकदा चेक करू आपण पुढे जाऊन. ओके, आय थिंक या ठिकाणी सुद्धा आपल्याला ESL हिट झालेला बघायला भेटेल सिम्पल. ओके, नॉर्मल ESL आपला होता 120 पिपच्या आसपास. बफर करून आपण लावतो. सो 130 पिपच्या आसपास इथं आपल्याला ESL हिट झालेला बघायला मिळतो. $130 पिप्स ESL हिट. ओके, नो प्रॉब्लेम. बघूया आपण काय बघायला मिळते आपल्याला 11 जूनला. ओके, हे मी डिलीट करतोय. 11 जूनचे आपले झोन कुठले होते एकदा चेक करूया. ओके, हा आणि इथे जर तुम्ही क्लिअरली बघितलं, मी झूम करून दाखवतोय तुम्हाला. या ठिकाणी डायरेक्ट मार्केटने कॅन्डल क्लोज झालेली बघायला भेटते आपल्याला. ओके,
याच्यानंतर इथं आपला बाय असतो. पहिलं टार्गेट 100 पिपचं, दुसरं टार्गेट 200 पिपचं. 200 पिपचं तर आपल्याला डन झालेलं बघायला भेटत नाही, सो पहिलं 100 पिपचं डन झालेलं बघायला मिळतं. सो सिम्पली 100 पिपचा टीपी डन झालेला आहे. आपला पहिला जो टीपी असतो तो पहिला टीपी आपल्याला इथं डन झालेला बघायला मिळतो. $100 पिप्स टीपी डन. ओके, आता आपण बाईंगचा सिनेरिओ काय काय झाला एकदा चेक करू. ओके, या ठिकाणी आपल्याला डायरेक्ट मार्केटने कॅन्डल क्लोज केलेली बघायला मिळते. या ठिकाणी आपला सेल असता पहिलं टार्गेट 100 पिपचं, दुसरं टार्गेट 200 पिपचं. इथं पण थोडक्यात आपलं 200 पिपचं टार्गेट व्हायचं राहिलेलं आहे. सो पहिलं टार्गेट डन झालं आहे. सो इथं सिम्पली मी काय लिहितोय, पहिलं टार्गेट 100 पिपचं डन. ओके, 11 जूनला आपल्याला दोन्ही पण टार्गेट डन झालेले बघायला मिळतात. 100 पिप्स टीपी डन. ओके, बघूया आपण आता 12 जूनला नेमकं काय झाले. हा 12 जूनचा आपला झोन होता. हा झोनचा हाय होता. मी पुन्हा हे मार्क करतोय. हा झोनचा लो होता. ओके, इथं बघा डायरेक्ट मार्केटनं काय केलं, कॅन्डल क्लोजिंग दिल्या. कॅन्डल क्लोजिंगला आपला बाय असतोय. पहिलं 100, दुसरं 200 पिप्सचं दोन्ही सुद्धा आपल्या इथं टार्गेट डन झालेले बघायला मिळतात. ओके, 200 पिप्स टीपी डन. ओके, या ठिकाणी काय सिनेरिओ झाला एकदा चेक करू आपण पुढे जाऊन. ओके, या ठिकाणी आपल्याला मार्केटमध्ये लिक्विडिटी स्वीप झालेली बघायला मिळते. याच्या क्लोजिंगला आपला बाय असता. पहिलं 100 पिपचं टार्गेट डन झालेलं आहे. काय 100% आपलं पहिलं 100 पिपचं टार्गेट डन झालेलं बघायला भेटतं. ओके, सो 12 जूनला सुद्धा दोन्ही टार्गेट आपले डन झालेले बघायला मिळतात. पहिलं 200 पिपचं आणि दुसरं 100 पिपचं. 100 पिप्स टीपी डन. ओके, आपण चेक करू 13 जूनला नेमकं काय झालंय. ओके, 13 जूनचा आपला हा झोनचा हाय होता आणि हा लोवेस्ट पॉईंट होता. सिंपल आपल्याला जे डॉटेड दिसायला लागले तो आपला इथं आपला बाय असणार होता, कारण मार्केटनं डायरेक्ट क्लोजिंग वरती दिलेली आहे. या ठिकाणी आपला ESL रेग्युलर ESL आपला होता 110 पिपच्या आसपास. त्याच्या खाली आपण बफर करून ठेवतोय, त्याच्यामुळे 120 पिपच्या आसपास इथं मी ESL कन्सिडर करायला लागले. ओके, 120 पिप्स ESL हिट. ओके, सेम पद्धतीनं बाईंगचा सुद्धा सिनेरिओ इथे तुम्ही बघू शकताय. हा लोवेस्ट पॉईंट होता. त्याच्यानंतर मार्केटने इथं लिक्विडिटी स्वीप दिलेली आहे. त्याच्यानंतर याच्या क्लोजिंगला आपला बाय असता. पहिलं टार्गेट 100 पिप्सचं इथं डन झालं आहे. काय 100%. ओके, पहिलं आपलं टार्गेट इथं डन झालेलं बघायला मिळतं 100 पिप्सचं. सो 13 जूनला आपल्याला एक ESL हिट आणि एक टीपी डन झालेला बघायला भेटतो. 100 पिप्स टीपी डन. ओके, आता ऑल ओव्हर आपल्याला इथं काय काय बघायला भेटतं एकदा चेक करू. टोटल ट्रेड्स किती, ऑब्विसली 10. टीपी डन किती झालेत बघूया. 1 2 3 4 5. ओके, 5 टीपी डन झाल्यात. आणि ESL हिट किती, ऑब्विसली 5. ऑल ओव्हर प्रॉफिट किंवा लॉस जो असेल तो आपण एकदा चेक करू. ओके, -60, -30, -150, -130. ओके, त्यानंतर +100, +100, +200. ओके, +100, -120 आणि
प्लस 100. सो आपण ऑल ओव्हर या आठवड्यातसुद्धा 110 पिपच्या आसपास प्रॉफिटमध्ये आहे. ओके, मागच्या आठवड्यात जर बघितला तुम्ही तर मागच्या आठवड्यात आपण 560 पिपच्या आसपास प्रॉफिटमध्ये होतो. या आठवड्यातसुद्धा आपण जूनच्या दुसऱ्या आठवड्यातसुद्धा आपण 110 पिपच्या आसपास प्रॉफिटमध्ये आहे. सो ही स्ट्रॅटेजी एक्सटर्नल लिक्विडिटी असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला काही वेळेला स्टॉप लॉस मोठे बघायला मिळतात. पण एक गोष्ट तुम्ही जर ऑब्झर्व केली, जर आपण आपल्या स्ट्रॅटेजीवरती ठाम असेल, जर त्याच्या रिझल्ट्सवरती ठाम असेल तर तुम्हाला या पद्धतीचे रिझल्टसुद्धा बघायला भेटतात. सलग 4 SL हिट झाल्यानंतर सलग 4 टार्गेटसुद्धा डन होतात. मी तुम्हाला पुन्हा एकच गोष्ट सांगतोय, कुठलीही स्ट्रॅटेजी आपल्याला कायमस्वरूपी प्रॉफिट देऊ शकत नाही. त्याच्यामुळे आपल्याला आपली रिस्कही मॅनेज करायला लागते. आपल्याला मल्टिपल स्ट्रॅटेजीज यासाठी बघायला लागलो आहे, कारण ज्या वेळेला आपल्याला एखादी स्ट्रॅटेजी चांगला प्रॉफिट करून देणार नसते त्यावेळेला आपल्याला बाकीची स्ट्रॅटेजी त्यामधून आपल्याला तारून घेऊन जाऊ शकते. सो ऑल ओव्हर आपल्याला इकडं काय रिझल्ट्स आहेत हे मॅटर करतात आणि ऑल ओव्हर रिझल्ट्स तुमच्या डोळ्यासमोर आहेत. ही स्ट्रॅटेजीसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने मार्केटमध्ये वर्क होते. जूनच्या तिसऱ्या आठवड्यात नेमकं काय झालं हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघायला विसरू नका. आपला हा जर कंटेंट आवडत असेल तर 100% आपल्या या पेजला सपोर्ट करायला अजिबात विसरू नका. जर आवडत असेल तर आपल्या जवळच्या लोकांना शेअर करायला अजिबात विसरू नका. थँक्यू सो मच. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात नेमकं काय झालं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करू.